नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन ज्ञानाच्या गभीरतेत जाणार आहोत जे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे आपली सर्वात मौल्यवान संपत्ती, आपलं स्वतःचं अस्तित्व, आपलं स्व. याचं संरक्षण आपण कसं करायचं. ही फक्त एक जुनी गोष्ट नाहीये, तर आपल्या रोजच्या आयुष्यासाठी एक अत्यंत सखोल मार्गदर्शक आहे. चला, या चर्चेची सुरुवात एका साध्या पण खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. जर आपल्याला हे खरंच कळलं की आपलं अस्तित्व खूप अनमोल आहे, तर मग आपण स्वतःचं संरक्षण कसं करू? हा प्रश्न कदाचित साधा वाटेल, पण याचं उत्तर आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतं. याच प्रश्नाच्या धाग्याला धरून आपण एका प्राचीन श्लोकाचा आजच्या काळातला अर्थ शोधणार आहोत. तर हा आहे आपल्या आजच्या प्रवासाचा नकाशा. आपण एका मोठ्या वैश्विक विचारापासून सुरुवात करू, मग एका खास गोष्टीत शिरू आणि तिथून पुन्हा आपल्या रोजच्या जीवनात परत येऊ. चला तर मग सुरुवात करूया. हे बघा, आपल्या सगळ्यांमध्ये ना एक नैसर्गिक स्वभाव असतो. जी गोष्ट आपल्याला किमती वाटते तिची आपण जीवापाड काळजी घेतो. आपलं घर असेल, आपलं कुटुंब असेल किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू, आपण त्याचं रक्षण करतोच. पण एक विचार करा, आपण कधी स्वतःकडे इतक्या गांभीर्याने पाहतो का? आपण स्वतःचं रक्षण तितक्याच तळमळीने करतो का जितकं बाकीच्या गोष्टींचं करतो? हाच आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. चला, आता वेळेत मागे जाऊया प्राचीन भारतात. डोळ्यासमोर भेसकाल वनाचं ते शांत, पवित्र वातावरण आणा. तिथे राजकुमार बोधी यांनी नुकताच कोकंद नावाचा एक अतिशय भव्य महाल बांधलाय. हवेत एक मंद सुगंध दरवळतोय, फुलांचा, अगरबत्तीचा, आणि वातावरणात एक शांत उत्सुकता आहे. कारण राजकुमार बोधी स्वतः गौतम बुद्धांच्या आगमनाची वाट पाहत आहेत. आता हे दृश्य डोळ्यासमोर उभं करा. महालाच्या प्रवेशद्वारापासून थेट आतल्या मुख्य भागापर्यंत एक लांब, पांढरे शुभ्र कापड अंथरलेलं आहे. पण ही फक्त वरवरची सजावट नाहीये. याच्या मागे राजकुमाराच्या मनात एक खूप खोल, एक तीव्र इच्छा लपलेली आहे. त्यांना मूल हवं आहे आणि त्यांची सगळी आशा आता बुद्धांच्या एका पावलावर टिकून आहे. या एका क्षणाचं भावनिक वजन समजून घ्या. ते कापड आता फक्त कापड राहिलेलं नाहीये, ते राजकुमाराच्या आशेचं आणि निराशेचं प्रतीक बनले. बुद्धांचं प्रत्येक पाऊल जणू काही त्यांच्या भविष्याचा निकाल लावणार होतं. विचार करा, त्यांच्या मनात किती उलथापालथ सुरू असेल, हृदयाची धडधड किती वाढली असेल. आणि इथे कथेला एक अनपेक्षित नाट्यमय वळण मिळतं. जिथे सगळे उत्साहात आहेत, आशेने भरलेले आहेत, तिथे बुद्ध प्रवेशद्वारावरच थांबतात. ते पुढे चालत नाहीत. ते फक्त शांतपणे थांबतात आणि भंते आनंदांकडे पाहतात. त्यांच्या या एका कृतीने, त्या एका मौनाने तिथली सगळी ऊर्जाच बदलून जाते. राजकुमाराची ती तीव्र अपेक्षा आणि बुद्धांची ती अथांग शांतता यांच्यात एक जबरदस्त तणाव निर्माण होतो. त्याच क्षणी आपल्या अंतर्ज्ञानाने बुद्धांना राजकुमाराचा आणि त्यांच्या पत्नीच्या पूर्वजन्माचं कारण दिसतं. ही काही शिक्षा नव्हती, तर त्यांच्याच एका अविचारी कृतीचा तो एक नैसर्गिक परिणाम होता. गोष्ट अशी होती की पूर्वजन्मात ते दोघे एका निर्जन बेटावर अडकले होते आणि तिथे जगण्यासाठी त्यांनी पक्ष्यांची अंडी आणि त्यांची लहान पिल्लं खाल्ली होती. आता जगण्यासाठी हे जरी केलं असलं तरी महत्त्वाचं हे होतं की त्यांना त्याबद्दल कधीच जराही पश्चाताप झाला नाही. याच असंवेदनशील कर्मामुळे त्यांच्या या जन्मात संतानप्राप्तीमध्ये एक अडथळा निर्माण झाला होता. राजकुमाराच्या या कठीण परिस्थितीला उत्तर म्हणून बुद्धांनी जी शिकवण दिली ती फक्त त्यांच्यापुरती नव्हती. ती आपल्या सगळ्यांसाठी एक कालातीत शिकवण आहे. आणि ही शिकवण या एका पवित्र श्लोकात सामावलेली आहे. अत्ताणंचे पियजन्या रखेयनं सुरक्षितम तिन्नाम अन्यतरम यामम पटिजज्ञेय पंडितो. या श्लोकाचा अर्थ किती सुंदर आहे बघा. ही फक्त एक कविता नाहीये, तर हे आपल्याला आपल्या स्वतःच्या मूल्याची आणि त्याच्या संरक्षणाची एक शक्तिशाली आठवण करून देणारं वाक्य आहे. आता यातल्या काही शब्दांचा अर्थ आपण जरा खोलवर समजून घेऊया. पहिला शब्द आहे अत्तानं. हा खूप महत्वाचा शब्द आहे. याचा अर्थ फक्त मी किंवा आपला अहंकार असा नाहीये. याचा अर्थ आहे आपला आत्मा, आपलं खरं अस्तित्व, जे मूल्यवान आहे आणि ज्याचं संरक्षण व्हायलाच हवं. आणि दुसरा महत्वाचा शब्द आहे रख्येय. या शब्दातून आपल्याला कोणतीही निष्क्रियता दिसत नाही, तर एक सक्रियता दिसते. स्वतःचं रक्षण करणं ही एक सतत चालणारी, जागरूक आणि काळजीपूर्वक करण्याची गोष्ट आहे. हे फक्त बाहेरच्या धोक्यांपासून वाचणं नाही, तर आपल्या आतल्या शांतीची, आपल्या मूल्यांची सतत काळजी घेणं आहे. अच्छा, तर मग ह्या श्लोकात जे 3 प्रहर म्हटले आहेत त्याचा अर्थ काय?
पूर्वीच्या काळी रात्रीचे 3 भाग केले जायचे, पण इथे त्याचा अर्थ खूप मोठा आहे. एक रूपक म्हणून तो वापरला आहे, जो आपल्या संपूर्ण आयुष्याला लागू होतो. हे फक्त दिवसाच्या वेळेबद्दल नाही, तर हे आपल्या जीवनाच्या अवस्थांबद्दल आहे. जाणकारांच्या मते हे 3 प्रहर म्हणजे आपल्या आयुष्याचे 3 मोठे टप्पे. पहिला प्रहर म्हणजे आपलं बालपण आणि तरुणपण, जिथे आपण चांगल्या सवयी आणि मूल्यांचा पाया रचतो. दुसरा प्रहर म्हणजे प्रौढत्व, जिथे नोकरी, कुटुंब, जबाबदाऱ्या यांसारख्या आव्हानांमध्ये आपल्या तत्वांची खरी परीक्षा होते. आणि तिसरा प्रहर म्हणजे वृद्धापकाळ, जिथे आपण मागे वळून आपल्या आयुष्याकडे पाहतो. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्वतःचं रक्षण करण्यासाठी, जागरूक होण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. चला, आता या प्राचीन ज्ञानाला आपण आजच्या जगात आणूया. या श्लोकाचा आपल्या रोजच्या आयुष्यात म्हणजे या 21व्या शतकातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण कसा वापर करू शकतो. तर ही आहे आधुनिक रक्षकाची नियमावली. आपण सगळेच कधी ना कधी ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तणाव अनुभवतो. कधीकधी तिथलं वातावरण खूप नकारात्मक असतं. सततची टीका, विचित्र अपेक्षा किंवा सहकाऱ्यांमधलं राजकारण, या सगळ्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. मग अशावेळी स्वतःचं रक्षण करणं म्हणजे नेमकं काय? तर अशा परिस्थितीत स्वतःचं चांगल्या प्रकारे रक्षण करणे म्हणजे काही ठोस पावलं उचलणं. याचा अर्थ आपली एक स्पष्ट सीमा आखणं, म्हणजे कामाच्या वेळेनंतर कामाचा विचार नाही. कोणी विनाकारण टीका केली तर ती वैयक्तिकरित्या मनाला लावून न घेणं, कारण अनेकदा ती टीका समोरच्या व्यक्तीच्या असुरक्षितेतून आलेली असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या सहकाऱ्यांसोबत बोलून आपल्याला सकारात्मक वाटतं, त्यांच्याशी संबंध अधिक चांगले ठेवणं. हेच आहे आपल्या मानसिक शांतीचं रक्षण करणं. आजच्या जगात आपला सगळ्यात मोठा शत्रू बाहेर कुठे नाहीये, तो आपल्याच हातातल्या फोनमध्ये आहे. सोशल मीडिया, सतत येणारे नोटिफिकेशन्स, माहितीचा मारा, हे सगळं आपल्या आतल्या शांतीसाठी आणि एकाग्रतेसाठी एक मोठं आव्हान आहे. आपलं लक्ष ही एक मौल्यवान ऊर्जा आहे आणि ती सतत विभागली जातीये. इथे रखय्य म्हणजे रक्षण करणं. ते कशाचं? तर आपल्या ध्यानाचं, आपल्या अटेन्शनचं. आपण कोणती माहिती घेतोय हे जाणीवपूर्वक निवडणं. ज्या गोष्टींमुळे ताण येतो त्या सोशल मीडिया अकाउंट्सना अनफॉलो करणं. दिवसभरात फक्त ठराविक वेळीच ईमेल किंवा मेसेज चेक करणं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसातून थोडा वेळ तरी सगळ्या गॅजेट्सपासून दूर राहून डिजिटल मौन पाळणं. आपल्या मनाला रिचार्ज करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. कधीकधी आपल्याला सगळ्यात जास्त भावनिक त्रास आपल्या जवळच्या नात्यांमधूनच होतो. अशावेळी स्वतःचं रक्षण करणं हे कदाचित स्वार्थीपणाचं वाटू शकतं, पण खरं तर तेच निरोगी आणि टिकणाऱ्या नात्यांचा पाया असतं. नात्यांमध्ये स्वतःचं रक्षण करणं म्हणजे मनात राग किंवा द्वेष साठवून न ठेवणं. इतरांना माफ करणं, त्यांच्यासाठी नाही, तर आपल्या मनावरचं ओझं कमी करण्यासाठी. आपल्या गरजा काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, हे स्पष्टपणे पण प्रेमाने सांगता येणं. आणि हे नेहमी लक्षात ठेवणं की जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही, स्वतःची काळजी घेत नाही, तोपर्यंत आपण इतरांना निरोगी प्रेम देऊ शकत नाही. आपल्या हृदयाचं रक्षण करणं हा स्वार्थ नाही, तर ती एक गरज आहे. तर मग हे सगळं ज्ञान आपण आपल्या रोजच्या जगण्यात कसं आणायचं? हा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे आपण या शिकवणीला एका ठोस कृतीमध्ये बदलणार आहोत. या चर्चेच्या शेवटी एक प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. आज, फक्त आजच्या दिवसापुरतं स्वतःचं उत्तम प्रकारे रक्षण करण्यासाठी आपण कोणती एक छोटीशी पण जाणीवपूर्वक केलेली कृती करू शकतो? जरा विचार करा. कदाचित ते 5 मिनिटं शांत बसणं असेल, किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्या अनावश्यक दबावाला नाही म्हणण्याचं धैर्य असेल, किंवा मग सोशल मीडियापासून फक्त 1 तासाचा ब्रेक घेणं असेल. कृती कोणतीही असो, पण ती जाणीवपूर्वक केलेली असावी. कारण स्वतःचं रक्षण करण्याची सुरुवात अशाच छोट्या पण महत्त्वपूर्ण पावलांनी होते.